नमस्कार, मी संजय सोनवणे. आपणा सर्वांनाच माहिती आहे, गेली कित्येक दशकं आरक्षण हा विषय अत्यंत सामाजिक चर्चेचा, विरोधांचा, आंदोलनांचा, सरकारच्या उलटसुलट निर्णयांचा, सुप्रीम कोर्टाच्या असो, हायकोर्टाच्या असो, उलटसुलट निर्णयांचा आणि एकंदरीतच समाजामध्ये असंतोष निर्माण करणारा काळ आहे. आरक्षित घटकांबद्दल द्वेष करणारे लोक जे आरक्षणाच्या रांगेत आहेत तेही करतात. आम्हाला आरक्षण नाही तर कोणालाच आरक्षण नको असं म्हणण्याचा उद्दामपणा सुद्धा अनेकदा केला जातो. जगदीश कांबळे यांनी या संदर्भामध्ये आपली खंत व्यक्त केलेली आहे, वेदना व्यक्त केलेली आहे आणि असा प्रश्न विचारला आहे की असं का होतंय. एकंदरीत आरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा असा एका विकृत पद्धतीला का गेलेला आहे. सामाजिक द्वेष त्यामुळे का वाढत आहे. आता महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे आरक्षण हे भारताला नवीन नाही. वैदिक धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे 3 वर्ण आले महत्वाचे. ब्राह्मण वर्णाला कोणते व्यवसाय करायचे म्हणजे शिक्षण असेल, शिक्षण घेणं असेल, देणं असेल, यज्ञ करणं असेल, पुरोहित होणं असेल, हे सगळे अधिकार हे ब्राह्मण वर्गाकडे सीमित होते. क्षत्रिय वर्णाकडे त्यांच्या वर्णानुसार अनेक व्यवसाय त्यांना सुरक्षित होते, आरक्षित होते. राहिले वैश्य, त्यांना एक व्यापार असेल, शेती असेल, असे जे काही व्यवसाय आहेत ते वैश्यांना आरक्षितच होते. वैश्याचा व्यवसाय जर ब्राह्मणाने करायला गेलं ते चालत नव्हतं. ब्राह्मणाने नुसती तलवार बघितली तरी तो लगेच शूद्र वर्णाचा म्हणजेच अवैदिक किंवा वैदिक धर्मबाह्य होण्याची एक स्मृतींची तरतूद आहे. तर आरक्षण हे आरक्षणच होतं, फक्त एक धार्मिक आरक्षण होतं. आणि यातली गंमत अशी की ब्राह्मण वर्णाला मात्र इतर कोणतेही व्यवसाय करायचे झाले तर त्याला त्यांनी मस्त नाव काढलं की आपद्धर्म. आपद्धर्म म्हणून ब्राह्मण प्रसंगी कुत्र्याची तंगडी खाल्ली तरी चालू शकेल, प्रसंगी तलवार हाती घेतली तरी चालू शकेल, प्रसंगी व्यापार केला तरी चालू शकेल, प्रसंगी नोकरी केली तरी चालू शकेल. म्हणजे ब्राह्मणांना हे स्वातंत्र्य होतंच. म्हणजे इतरांच्या आरक्षणावर आक्रमण करण्याचा अधिकार तर होता, परंतु स्वतःचा व्यवसाय मात्र जो धर्माने त्यांना दिला तो मात्र त्यांचा आणि त्यांच्याच पुरता सीमित होता. हा आपद्धर्म क्षत्रियांना लागू नव्हता, वैश्यांना लागू नव्हता. की वैश्याला जर वाटलं आपद्धर्म आहे, वेळ वाईट आलेली की तो यज्ञ करेल, पुरोहित होईल किंवा राजाचा मंत्री होईल, हा अधिकार त्याला नव्हता. हे एक वेगळ्या पद्धतीचं आरक्षण असतं. आता 47 नंतर राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर समाज घटकांना आरक्षण मिळालं. त्यानंतर इंदिरा साहनी खटल्यामध्ये आरक्षणाची मर्यादा 50% असावी हे सुद्धा ठरलं. ओबीसीना आधी आरक्षण नव्हतं, ते मंडल आयोगानंतर मिळायला सुरुवात झाली. आणि 50%च लिमिट का. तशी हिंदू लोकसंख्या किंवा भारताची लोकसंख्या जर आपण गृहीत धरली तर आरक्षणास पात्र लोक तसे 85% आहेत. 85% लोक आरक्षणास पात्र असूनही 50% मर्यादा का, हा एक प्रश्न ज्याची चर्चा आजही केली जाते. लक्षात घ्या, आता रेल्वेमध्ये महिलांसाठी आरक्षित डबा असतो की जिथे महिलाच बसू शकतात मात्र, परंतु इतर ओपन डब्यांमध्ये पण महिला बसू शकतात. कारण आरक्षणाचा अर्थ असा नाहीये की या ओपन जागा ज्या आहेत त्या सुद्धा आरक्षित आहेत. ओपनचा अर्थ एवढाच होतो की त्या सगळ्यांना ओपन आहेत. त्या फक्त ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी ओपन नाही, तर ज्यांना आरक्षण आहे त्यांच्यासाठी ओपन आहेत. म्हणजे एखादं जर वाटलं
की मला आरक्षणाचा फायदा घ्यायचा नाही, लाभ घ्यायचा नाही, मला मेरिटवर किंवा ओपनवर किंवा माझ्या बुद्धिकौशल्यावर, माझ्या क्षमतेवर मला लढायचं आहे, मी आरक्षणाचा फायदा घेणार नाही, तो ओपनमध्ये आरामामध्ये लढू शकतो. आणि जर तो खरोखरच त्यात बसत असेल तो त्यात जाऊ शकतो. कोणतेही पद असो, शिक्षण असो, राजकीय असो, त्याचे लाभ घेऊ शकतो. म्हणून 50%. हे 50% ओपन आहे याचा अर्थ त्या 15% लोकांसाठी 50% जागा ओपन नाहीत. त्या जागा ज्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा नाहीये अशा लोकांसाठी पण त्या ओपन आहेत. आणि हा फायदा सगळ्यांना व्हावा. आणि क्रमाक्रमाने आरक्षणाची मर्यादाच कशी कमी होईल की प्रत्येकाला असं वाटेल की आता माझी उन्नती झाली, आर्थिक असेल, सामाजिक असेल, उन्नती झाली असं मला वाटेल. त्यावेळेस हळूहळू आरक्षणाची गरज कमी होईल आणि आरक्षण हे कमी म्हणजे 50%चं 40%वर, 40%चं 30%वर करत करत एक दिवशी आरक्षण संपेल, अशी घटनाकारांची एक भावना होती किंवा विचार होता किंवा तत्वज्ञान होतं आरक्षणामागचं. प्रत्यक्ष स्थिती काय आहे? राहुल गांधींनी परवा सांगितलं की केंद्र सरकारमध्ये जे सेक्रेटरीएट आहे त्याच्यामध्ये फक्त 3 ओबीसी आहे, SC ST एकही नाही. बाकी सगळे लोक हे सगळे ओपन कॅटेगरीतले आहेत. कारण त्यांनी आपला जमातवाद करून, धर्मवाद करून आणि भाई भतीजावाद करून कोणी कोणाला वर उचलायचं, कुठून कसं वर उचलायचं हे ठरवून केलेलं म्हणजे सरकारचं निर्णय जे आहे त्याचं मुळात 99% अधिकार या उच्च वर्णाच्या किंवा वैदिक धर्मियांच्या हातामध्ये आज आहे. उरलेला वर्ग मात्र या निर्णय प्रक्रियेपासून, शासकीय प्रक्रियेपासून, राजकीय प्रक्रियेपासून किंवा आर्थिक प्रक्रियेपासून जो वंचित आहे तो वंचित आहे. आपली सत्ता टिकवण्यासाठी वैदिकांनी आपत धर्माचं जसं बहाणा केला. कारण आपल्याला जगण्याचा अधिकार आहे आणि आम्ही जगण्यासाठी आम्ही काही करू शकतो. कोणाच्याही व्यवसायावर आक्रमण करू शकतो, कोणाच्याही उपजीविकेवर आक्रमण करू शकतो, बायकोवर सुद्धा आक्रमण करू शकतो. कारण भूदेवाला पत्नी अर्पण करायची असते असा एक स्मृतीमध्ये नियम आहे. म्हणजे या उच्च वर्णीयांनी, या वैदिक धर्मियांनी अन्यायकारक व्यवस्था गेल्या 1000 वर्षामध्ये क्रमशः लादत नेली आणि आज त्याचं स्वरूप भयंकर झालेलं आहे. आरक्षण मिळालं. ओपन जागांचा अर्थ कोणाला समजत नाही. RSSने काय केलं? आर्थिक आधारावर आरक्षण द्या असा त्यांचा एक दावा आहे. मोदी सरकारने 10% आरक्षण मंजूरही केलं संसदेमध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये याचिका आहेत. आर्थिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही कारण आरक्षणाचा मूळ आधारच सामाजिक मागास असणं असा आहे. सामाजिक तुम्ही मागास आहात हे तुम्हाला जोपर्यंत सिद्ध करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षणाचा अधिकार नाही. आर्थिकदृष्ट्या आज मी गरीब असेल, उद्या श्रीमंत होऊ शकतो. 10 वर्षापूर्वी मी श्रीमंत असेल, आज दरिद्री असेल. किंवा मी दारिद्र्यात जगलो पण उद्या माझा मुलगा त्याच्या याने व्यावसायिक कौशल्य म्हणा, कोणत्याही कौशल्य म्हणा श्रीमंत होऊ शकतो. श्रीमंती, गरिबी हा काही आरक्षणाचा पाया मुळात नाही. आर्थिकदृष्ट्या गरिबांसाठी सरकारच्या मनरेगापासून त्या अनुदानांपर्यंत असंख्य योजना आहेत. त्यामुळे आर्थिक आधारावर आरक्षण मागणं आणि सामाजिक आधारावर आरक्षण नाकारणं हा एक कुटील कारवायांचा, एक मोठा कारस्थानाचा तो फार मोठा भाग आहे. हा बुद्धिभेदाचा प्रकार आहे ज्याच्यापासून आरक्षण घेणारे किंवा न घेणारे, आरक्षण असणारे किंवा नसणारे या सर्वांनी त्याच्यापासून एक सावध राहण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, काही वर्ग असे आहेत की जे वैदिक नाही पण वैदिक असण्याचं स्वतःला समजतं. समजायला काय कोणी काही समजू शकतं, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु आपण एक लक्षात घेऊ, प्रशासनामध्ये असणारे
हा वैदिक वर्ग. गरीब ब्राह्मण होता, एके गावात एका गरीब ब्राह्मण राहत होता. हे सगळ्या कथांची जी भाकड कथांची सुरुवात होती. हा वर्ग कधीच गरीब नव्हता. याचं कारण असं आहे की यांना गावाच्या गावं, जमिनीच्या जमिनी, गायीच्या शेकडो हजारो गायी यांना दान मिळत होत्या, स्वर्ण मुद्रा दान दिल्या जात होत्या. हा वर्ग कधी गरीब नव्हता. हा एक भाग झाला. तो भिक्षुक वृत्तीने असेल पण तो गरीब नव्हता. भिकारी असेल पण तो गरीब नव्हता, कारण ते त्याची भीक मागण्याची कला ही धार्मिक तत्वाच्या आधारावर होती. तो समोरच्याला हे करणं हे धर्म कर्तव्य तुझं कर्तव्य आहे असं सांगून होती. मी दीनवाना गरीब आहे म्हणून मला द्या, अशी ती वृत्ती नव्हती. त्यामुळे भिक्षू जरी असले तरी ते भिक्षुक वृत्तीमध्ये अधिकारी वृत्तीचा फार मोठा वाटा होता. राहिला दुसरा वर्ग, जे जमीनदार होते, सरंजामदार होते, सरदार होते, पाटील होते, जमिनीच्या जमिनी ज्यांच्या अखत्यारीमध्ये होत्या, ते राजे होते. आणि शेती कसणारा जो वर्ग होता, ज्याला कुळू आपण म्हणतो, कुणबी आपण म्हणतो, तो वर्ग मात्र जमिनीचा मालक नसायचा. शेती कसणं आणि विशिष्ट वाटा मालकाला देणं, त्या शेत मालकाला देणं आणि उरलेल्या वाट्यात आपला चरितार्थ चालवणं, एवढंच त्याचं जगण्यासाठीचं साधन होतं. त्याला मात्र जो वैदिकांना अधिकार होता की ते पोटासाठी शेती करू शकायचे, शस्त्रे हाती घेऊन सैनिकही बनू शकायचे किंवा सेनापती बनू शकायचे, प्रसंगी राजे सुद्धा बनू शकायचे. पण ब्राह्मणांसाठी जे व्यवसाय राखीव होते ते प्राचीन काळापासून आजतागायतपर्यंत त्यांनी त्याच्यावरचं आरक्षण सोडलेलं नाही. ते आरक्षण जर सोडलं नसेल तर आरक्षणाबद्दल बोलण्याचा काडी इतका सुद्धा अधिकार नाही. ही झाली एक गोष्ट. मग ही कुणबी कुळ. दुसरा वर्ग कारागीर, म्हणजे शेतीसाठी लागणारे नांगर बनवणारे, लोखंडाच्या धावा बनवणारे, खुर्पी बनवणारे, ते गावातले विणकर असतील, कोष्टी असतील, सोनार असतील, धोबी असतील, न्हावी असतील, असा वर्ग ज्याला आपण कारुकम्म म्हणतो, तो वर्ग. आणि या सगळ्या गावाचं रक्षण करण्यासाठी निर्माण झालेला वर्ग, त्यांना लागणाऱ्या ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्या पुरवणारा वर्ग, सेवा पुरवणारा वर्ग, हा वर्ग अशी एक वाटणी होती. परंतु हा सेवा करणारा जो वर्ग आहे त्याचं स्थान सगळ्यात खालचं समाज व्यवस्थेत राहिलं. आज आपण म्हणतो सर्व्हिस इंडस्ट्री फार बुमिंगला आहे. ही सर्व्हिस इंडस्ट्रीज आहे. व्यापारी तांडे असतील, गावं असतील, शहरं असतील, त्यांना रक्षणाची व्यवस्था देणारा हा एक वर्ग होता. त्याचबरोबर पाच टोपल्या सुपांपासून अगदी जडीबुटी विकणाऱ्यांपासून वैदू असतील, हा वर्ग होता. किंवा मनोरंजन करण्यासाठीचा जो नकलाकार किंवा ज्याला आपण गावामध्ये येणारे अजूनही वर्ग असतात, डोंबारी असेल, असे वर्ग जो होता तो मनोरंजनाचं काम पाहतो. पण यांनी काय केलं, वैदिकांनी आपल्या स्मृती लागून महत्वाची गोष्ट एक केली, स्वतःला सगळं ओपन ठेवलं. स्वतःचं राखून तर ठेवलं, पण स्वतःला पोट भरण्यासाठी काही करायला ओपन ठेवलं. म्हणजे उदाहरणार्थ आज शौचालयांचा, सुलभ शौचालयाचा मालक कोण, किंवा कोल्हापूरच्या चपलांचा सर्वात मोठा व्यापार करणारा, व्यवसाय करणारा, उद्योग करणारा कोण. कारण खरं म्हणजे शेकडो पिढ्या ज्याच्या चर्मकारितेमध्ये गेल्या आणि ज्यांनी त्या शोधल्या, ज्याचं डिझाईन शोधलं, ते या व्यवसायात अग्रणी असायला पाहिजे होते. आज मात्र ती तशी स्थिती नाही. म्हणजे ब्राह्मणांनी स्वतःचे व्यवसाय तर राखीव ठेवले, आरक्षित ठेवले, परंतु दुसऱ्यांसाठी जे व्यवसाय होते त्याच्यावर सुद्धा आपला अधिकार सोडला नाही आणि त्याच्यावर अतिक्रमण केलं. त्याबद्दल जर त्यांना लाज वाटत नसेल, त्याबद्दल जर त्यांना शरम वाटत नसेल आणि ते जर करत असतील त्यात वाईट काहीही नाही. व्यवसाय कोणी कोणताही करावा, परंतु हा व्यवसाय माझा तर राखीव आहेच आहे, त्यात कोणी यायचं नाही, पण तुमच्या व्यवसायात मात्र मी येऊ शकतो, ही वृत्ती
ही घातक ठरली. आणि आज आरक्षणाबद्दल बोललं जातं. आरक्षणाबद्दल बोलताना एक गोष्ट समजायला पाहिजे की ज्या समाज घटकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये कधी वाटाच नव्हता, जे समाज घटक सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेले राहिले आणि त्यांना नवीन मार्ग मिळावेत यासाठी कधी स्कोपच मिळाला नाही. त्यांना तो स्कोप मिळावा, त्यांना शासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं, राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं आणि लोकशाही देशामध्ये सर्वांचा सत्तेतला वाटा समान कसा होईल याच्याकडे वाटचाल करावी. आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झालं. सत्तेतला वाटा समान आहे का? त्याचं उत्तर नाही, एवढंच आहे. आर्थिक क्षेत्रातला वाटा सुद्धा समान आहे का? नाही. उलट दिवसेंदिवस ते अर्थव्यवस्था इतकी विषमतेच्या पातळीवर गेली की 10% लोकांकडं 90% प्रॉपर्टी किंवा संपत्ती आहे आणि उरलेल्या 10% लोकांकडं 90% लोकांकडं 10% संपत्तीचा वाटा राहिलेला आहे. म्हणजे ही विषमताही दूर होत नाही. आता त्याच्यावर प्रतिवाद असा केला जातो की मेरिट पाहिजे, लायकी असेल तर मिळेल की तुम्हाला. प्रश्न असा आहे की मेरिट असणं, लायकी असणं हा एक भाग झाला आणि मेरिट असलेल्याला व्यवस्थेमध्ये शिरकाव करायला दरवाजे ओपन असणं, संधी मिळते, दरवाजे ओपन असले, सुलभता असणं, ते काम सोपं होणं आणि त्याला प्रोत्साहन मिळणं, या 3 गोष्टी लागतात. या तिन्ही गोष्टींचा अभाव असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या विषमता कमी व्हायला जी पाहिजे ही वाढतच चाललेली आहे. क्रयशक्ती, नागरिकांची क्रयशक्ती ती जर वाढली नाही तर अर्थव्यवस्था वाढली काय नाही वाढली काय फरक काय पडतो? भारताचा आर्थिक विकास दर 6%, 8% अशा रेंजमध्ये राहिलेला आहे GDPचा. पण तो कोणाचा राहिला आहे? कोणत्या वर्गाचा राहिला आहे? कोणत्या सामाजिक वर्ग म्हणा, त्याला उच्चवर्णीय म्हणा, नीचवर्णीय म्हणा, काही म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता. परंतु संपत्तीचं वितरण समान आहे का आणि नाही, तर ते का नाही आणि कोणाचं वाढतंय ते नेमकं त्यांचंच का वाढतंय याचा जोपर्यंत आपण सामाजिकदृष्ट्या गंभीरपणे विचार करत नाही, त्याच्यावर उपाय शोधत नाही, इलाज शोधत नाही, तोपर्यंत ते होणार नाही. आरक्षणाबद्दल ओरडा करणं हा अत्यंत गाढवपणा आहे. याचं कारण असं आहे की 15% लोकांसाठी 50% जागा ओपन आहेत तशा आणि उरलेल्या 50%पैकी जर कोणाला वाटलं की आरक्षण सोडावं, जाती सोडावी, जाती मोडाव्या, आरक्षणाचा फायदा घेऊ नये, त्यांच्यासाठी सुद्धा त्या ओपन आहे. ही सरमिसळ व्हावी आणि एक दिवशी सर्व समाजच एका अशा स्थितीत यावा, सक्षम स्थितीत यावा की कोणी वंचित राहणार नाही, दलित राहणार नाही, अडचणीतला माणूस राहणार नाही आणि त्याला एक समान संधीचं वातावरण असल्यामुळे कसली भीतीही वाटणार नाही की माझं शोषण होईल, माझ्यावर दडपण येईल, माझं कोणी लुटेल, ही भीती वाटणार नाही. त्यावेळेस हे आरक्षणाची गरज राहणार नाही. परंतु जोपर्यंत ही स्थिती आहे तोपर्यंत आरक्षणाला पर्याय नाही. हे आरक्षण लागेलच, ते ठेवावंच लागेल आणि ते ठेवायचं की नाही ठेवायचं तर त्यासाठी जी व्यवस्था आणावी लागणार आहे, त्यात सहभाग तुमचा असणार आहे की नसणार आहे. आणि जर सहभाग न घेता नुसती टीका करणार असाल तर आरक्षणाबद्दल बोलण्याचा तुम्हाला काडी इतका अधिकार नाही. एवढंच मी म्हणेल. धन्यवाद.